टायमर इज अ डिजिटल सायक्लिक टायमर, ड्राय रन टायमर आणि ड्राय रन ऑटो स्विच आहे. हा युनिट 0.5 HP ते 7.5 HP मोटरपर्यंत चालेल. हे आता डिओल्ड स्टार्टरला कसं कनेक्शन जोडायचं हे मी तुम्हाला दाखवतो. पहिले मेन्स वायर RYB, ऑटो स्विचची RYB बरोबर RYB असं 3 वायर लावून घेणे. कंट्रोल वायरमध्ये पहिले ह्याचे 2 आणि 3 लिंक काढून घ्या. हे लिंक जे इथे असतात ते काढून घेणे आणि मग ऑटो स्विचची पांढरी वायर इथे 2 P2 लावायचं. ऑटो स्विचची काली आणि एक पांढरी वायर P3 लावायचं. 3 जायला लागलं तर ह्याच्याबरोबर तुम्ही कनेक्शन करू शकता. हा कॉमन पॉईंट आहे. आणि एक काळी वायर P4 लावून घेतो. हे लावल्यानंतर मोटरची वायर कनेक्शन करताना पहिले R फेसची वायर युनिटची मधनं ओन घेऊन मग तुम्ही हे आउटपुटला लावणं. RYB लावलं की मग आपण कनेक्शन चालू करणार. कनेक्शन चालू केल्यावर हे पॉवर चालू होईल आणि हा 10 सेकंदांनी चालू होणार. हे चालू झालं की ड्राय रन सेट बटन दाबून सेटचं इंडिकेशन आलं की सोडून देणं. स्विच चालू आहे. आता मोटर चालू आहे आणि करंट ड्राय रनचं सेटिंग आपण केलेलं आहे. आता हे ऑटो मोडमध्ये आहे. जर तुम्हाला ऑटोमध्ये नाही चालवायचं असेल, जर तुम्ही मॅन्युअलमध्ये चालवलं तर हा बंद होईल आणि हा युनिट बायपास होईल. फक्त मॅन्युअलमध्ये तुम्ही मॅन्युअली स्विच ऑन आणि ऑफनी चालू करू शकता. याच्यात तुम्हाला SPP आणि स्टार टायमिंग तर तुम्हाला फंक्शन मिळणार नाही. आता मी ऑटो स्विचमध्ये ऑन टाईम, ऑफ टाईम आणि ड्राय रन टाईम कसं सेट करायचं हे तुम्हाला मी दाखवतो. पहिले DR सेट बटन दाबून ठेवणे आणि हे स्विच ऑन करा. ऑन केल्यानंतर सेट येईल. सेट नंतर ड्राय रन करंट येतं. ड्राय रन करंट नंतर ऑन टाईम येतो. ऑन टाईम केलं एक म्हणजे 1 मिनिट, 2 म्हणजे 2 मिनिट हे केले. हा ऑन टाईम आपण 15 तासपर्यंत चालू ठेवू शकतो. 15 तासपर्यंत आपण चालू ठेवू शकतो. हे दाबलं की परत ऑफ टाईम येतो. ऑफ टाईम आला की प्लस 1 दाबलं की 1 मिनिट. ते आपल्या टाईम अनुसार तुम्ही सेटिंग करून घ्या. आणि मग हे झालं की POD म्हणजे हे ऑन टाईम दिले आहे. तुम्ही याला कमी जास्त करू शकता प्लस आणि मायनस बटनाने. हे बंद केले. हे ड्राय रन टाईमर म्हणजे पाणी संपल्यानंतर ऑटो स्विच बंद झाला की मग ते टाईम सेट केल्यानंतर चालू होईल. एंड झाला की सोडून द्या आणि हे परत तुम्हाला ऑटोमध्ये जाईल आणि चालू होईल.